त्या साईडला पण आपल्याला सेम टू सेम दगडूशेठची मूर्ती बघायला भेटते, पण थोडीशी वेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणजे हिचा जरा लुक वेगळा आहे आणि तिचा लुक वेगळा आहे. आपल्याकडे बघा 1 फुटापर्यंत ते 10 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल असतात. इथं सगळं असं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशनच्या शिवाय इथं बातच हालत नाही. आणि बाप्पाची आखणी बघा फक्त मित्रांनो, आखणी आणि एकदम असं क्यूट दिसतं बाप्पा आपल्याला. ओके, तर मित्रांनो इथं बघा 2 फुटे आपल्याला त्या गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजा असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघत होता ना, मी नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पार्ट 2 मध्ये. म्हणजे आपण जसं की तुम्हाला मी पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलेला की आपण अमरापूर अमरापूरचे गणपती असतात त्याच्यात सिरीज असणार आहे पूर्ण, जसं गेल्या वर्षी आपण केली. तर हा त्याचा दुसरा ब्लॉग आहे मित्रांनो. तर आज आपण आलेलो सार्थक आर्ट्समध्ये. तर इथं खूप आपल्याला युनिक आणि एकदम अशी देखण्या इथं मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तर जस्ट माझ्या मागं तुम्ही बघू शकता तर सार्थक आर्ट्स आहेत. तर याच आपल्याला आर्ट्समध्ये जायचं आहे. तर बघूयात मित्रांनो इथं आपल्याला कोणत्या युनिक आणि देखण्या मूर्ती इथं बघायला भेटणार आहेत. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आपल्यासोबत आलेले नवीन माणसं आदित्य पाटील आणि यांना इंट्रोची गरज नाही आहे, ऑलरेडी फेमस आहे. तर तुमच्या आमच्या सपोर्टमुळे सगळ्यांच्या मला आज फेमस झालेले बऱ्यापैकी. तर असाच सपोर्ट ठेवा आणि नित्यरंगला पण नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तो नवीन अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर मित्रांनो हा जो ब्लॉग आहे ना तो माझ्या याच्यामध्ये पण येणार आहे आणि निशान पाटील एडिट्स यांच्या चॅनलमध्ये पण येणार आहे. तर चला मित्रांनो तर ब्लॉगला सुरुवात करू. आता आम्ही तिघं पण झालो रेडी. तर चला, सार्थक आर्ट्समध्ये इथं बघा तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं बघायला भेटतं आहे. तर इथं त्यांचे असं बघा डिस्प्ले वगैरे पण लावलेलं आहे, सार्थक आर्ट्सचं बॅनर इथं बघा. तर आता आपण एंटर करतो आहे बघा, खूप आपल्याला सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटत आहेत. तर चला इथं बघूयात कोणत्या नवीन स्टाईलच्या आपल्याला इथं मूर्त्या बघायला आहेत. तर चला, लाईक नसेल केला तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला. तर दादा तुमच्या ज्या कारखान्यामध्ये मूर्ती आहेत त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या, म्हणजे जेणेकरून आपल्या जे बघणारे लोक आहेत त्यांना थोडासा इझी होईल की म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये येण्यासाठी. तर चला. म्हणजे बाबतीत म्हणावं तर ही येत आहे ना, ही कृष्णाची मूर्ती आहे. याच्यामध्ये आम्ही बघा व्हाईट कलरचा धोतर मारलेला आहे कापडाचा, आणि जो बॉडी कलर आहे तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे युनिक कलर आहे त्याच्यामध्ये. तरी म्हणजे तुम्ही स्वतःहून केले का कोणत्या कस्टमरची डिमांड आहे अशी? कस्टमरची डिमांड आहे त्या पद्धतीने करतो आम्ही. डिस्प्लेला पण असे लावतो, कारण जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने करतो. ओके ओके. आता ही कस्टमरची डिमांड आहे म्हणून आम्ही हे डिस्प्लेला त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. समजा 1 ग्रॅम गोल्ड कसा असतो आपला प्लेटिंगला देतात, तसं त्या पद्धतीने प्लेटिंग केलेली आहे त्या चटईला, आणि मग त्या पद्धतीने आम्ही कानाला किंवा मुकुटाला ते स्टोन लावून वर्किंग केलेले आहे. तरी साधारण किती फुटी मूर्ती आहे? ही 2 फुटी मूर्ती आहे. आणि किंमत प्राइस तरी कितीपर्यंत? ही मूर्ती तुम्हाला 2 फुटी तुम्हाला 10,000पर्यंत जाईल, कारण फुल वर्किंग आहे ना त्याच्यामध्ये. चटईची प्राइसच तशी आहे, प्लेटिंगला जास्त खर्च होतो त्याच्यामुळे त्याची प्राइस 10,000 आहे 2 फुटामध्ये. आणि आपली जी कृष्ण अवताराची मूर्ती दाखवली त्याची प्राइस? ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. 2.5 फुटी काय? 2.5 फुटाची. ही पण तुम्हाला 11,000पर्यंत मूर्ती भेटेल 2.5 फुटाची बघायला. 11,000. हा. ओके ओके. म्हणजे हिची प्राइस 11,000 आणि हिची प्राइस 10,000. 10,000. ओके. तरी किती फुटे तुम्ही बोलले? कृष्ण मूर्ती आहे ती 2.5 फुटाची आहे. 2.5 फुटाची काय? अच्छा. आणि ही हे दगडूशेठ 2 फुटाची मूर्ती आहे. 2 फुटाची. प्राइस तुम्हाला 10,000 बघायला भेटेल. ओके ओके. तर मित्रांनो त्या साईडला पण आपल्याला सेम टू सेम दगडूशेठची मूर्ती बघायला भेटते, पण थोडीशी वेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणजे हिचा जरा लुक वेगळा आहे आणि तिचा लुक वेगळा आहे. तर दादा या मूर्तीबद्दल आपल्याला थोडीशी माहिती द्या, म्हणजे या दोघांमध्ये कम्पॅरिझन बघ करा की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. आता ह्या दोन्ही मूर्त्या आहेत ना त्या सेम दगडूशेठ आहेत. त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे, हिला आम्ही कापड वर्क केलेला आहे आणि हिला जो आहे ना जी चटई असतो आपल्या पितल्याची चटई असतो त्याला प्लेटिंग करून आम्ही ती पूर्ण अंगभर गणपतीच्या लावलेली आहे. तर मित्रांनो ही फक्त मूर्ती बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. एकदम असं गुलाबी सगळं आपल्याला कॉम्बिनेशन तर बघायला भेटते. त्याचा फेट्यापासून ज्वेलरीपासून आणि त्याचा धोतरपासून सगळं आपल्याला तो गुलाबी तर बघायला भेटतं. तर या मूर्तीची देखील आपण माहिती घेणं दादाकडनं. तर दादा या मूर्तीची आपल्याला माहिती सांगा थोडीशी. ही मूर्ती आता तुम्हाला 2 फुटामध्ये बघायला मिळेल.
त्याच्यामध्ये तुम्हाला धोतर आहे तो कापडाचा लावलेला आहे, शेला कापडाचा लावलेला आहे, प्लस वर्किंग जी आहे ती स्टोन पद्धतीने केलेली, पूर्ण स्टोन वर्किंग आहे. आणि जे स्टोन असतात मार्केटमध्ये तुम्हाला प्लास्टिकचे स्टोन पाहायला मिळतील, पण हे आम्ही जे आहेत ना हे काचेचे प्युअर स्टोन आहेत. त्याच्यामुळं हिची प्राइस आहे ना ही 8,000 तुम्हाला मिळून जाईल. 8,000 काय? हा. ओके. तर मित्रांनो बघा इथं आपल्याला 8,000 मध्ये ही मूर्ती अवेलेबल भेटणार आहे. किती फूट आहे दादा ही? 2 फुटाची मूर्ती. 2 फुटाची का? ओके. तर मित्रांनो इथं बघा 2 फुटे आपल्याला त्या गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते 8,000 मध्ये बघा. तर दादा आपल्या इथं मूर्ती किती साईज पासून भेटते? आपल्याकडे बघा 1 फुटापर्यंत ते 10 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल असतात. जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते, समजा 2.5 फूट 3 फूट तसे आम्ही हे करून देतो. आता समजा ही मूर्ती बघा, ह्या 2.5 फुटाच्या मूर्ती आहेत बरं, ठीक आहे. ह्या आता वर्किंगमध्ये आहे ना 10 ते 11,000 मिळून जातील तुम्हाला. 2.5 फुटाची 2.5 फुटाची जी मूर्ती आहेत ते आपल्याला 10 ते 11 पर्यंत. ओके. जर ह्याच जर मूर्ती तुम्हाला पेंटिंग मध्ये हवे असतील तर तुम्हाला 6 ते 6,500 मिळून जातील. म्हणजे विदाउट कापड. working. ओके ओके ओके. म्हणजे ऑनली पेंटिंग फक्त. पेंटिंग मध्ये पण देतो आम्ही, ज्यांची रिक्वायरमेंट पेंटिंगची असतो त्यांना मग कमी रेंज मध्ये करून देतो, 6,000-6,500 करून देतो. प्लस 2 फुटाच्या पण मूर्त्या आहेत. 2 फुटाची मूर्ती तुम्हाला एक 4,000 4 ते 4,500 पेंटिंगची मिळेल. जर ज्वेलरीची काय घ्यायची असेल वर्किंग मध्ये तर 7,500 ते 8,000 मिळून जाईल. म्हणजे 2 फुटीची 7,500 ते 8,000 पर्यंत म्हणजे वर्किंग वाली. वर्किंग ओके ओके ओके. आणि बाकी सगळ्यांची रेट सेम आहे का डिफरंट आहे? सगळ्यांची 2.5 फुटाची सेमच आहेत ना? ओके ओके ओके. ठीक आहे चालेल. ठीक आहे. जर व्हिजिट करायचं असेल तर ओके. जरूर करू शकतो. तर मित्रांनो जसं की दादाने ते आता मस्तपैकी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले आहे, काय काय मूर्ती दादाने स्वतःने दिलेले आहेत, म्हणजे माहिती सांगितलेल्या आहेत. आणि त्यांनी हे पण सांगितलं की आपल्या इथं ॲव्हरेज कितीपर्यंत आपल्याला मूर्त्या भेटतात, आणि जर तुमची डिमांड असेल तर तुम्हाला अजून मोठ्या मूर्त्या देखील भेटणार आहेत. तर आता आपण आपलं सुरू करूयात. तर इथं बघा आपल्याला ही मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. त्याची फक्त डोल्याची आखणी आणि सगळा कॉम्बिनेशन बघा फक्त असं एकदम पर्पल आणि पिंक कलरमध्ये आपल्याला ते सगळं बघायला भेटतं. पर्पल म्हणजे हा जरा धोतर आहे, पर्पल कलरमध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्याचा ज्वेलरी वगैरे सगळं कॉम्बिनेशन आहे, तर खूप आपल्याला इथं मस्त बघायला भेटतं. तर हे आपल्याला 2.5 फुटे आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. तर दादाने सांगितलेलं आहे 2.5 फुटी गणपती प्लस वर्किंग, तर आपल्याला इथं 10 ते 11,000 इथं बघायला भेटते. तुम्ही फक्त मित्रांनो फक्त आखणी बघा आणि बाप्पाचा जो पूर्ण कलर कॉम्बिनेशन आहे, अंगाचा कलर असो किंवा धोतर ज्वेलरीचा सगळा कलर आपल्याला इथं चांगला बघायला भेटतं आहे. प्लस त्याच्या साईडला आपल्याला इथं बघायला भेटतं आहे सेम टाईपमध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटते इथं ब्ल्यू कलरमध्ये. तर बघा मित्रांनो धोतर वगैरे फक्त बघा. आणि म्हणजे इथं मित्रांनो कसं माहिती आहे का, इथं सगळं असं कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशनच्या शिवाय इथं बातच हालत नाही. कॉम्बिनेशन जेवढं चांगलं असेल ना तेवढं आपल्याला सुंदर इथं बाप्पा बघायला भेटतं आहे. जसं की हे बघा, हे याचं फक्त कॉम्बिनेशन बघा तुम्ही. या मूर्तीमध्ये आणि या मूर्तीमध्ये काहीच फरक नाही, कारण की म्हणजे कॉम्बिनेशन बघा. मूर्ती भले चेंज असो पण क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला इथंच बघायला भेटते बघा. आणि मित्रांनो अजून एक आपल्याला हिरवा कलरचा इथं बाप्पा बघायला भेटतं आहे, जो कलर कॉम्बिनेशन बघा तुम्हाला तो बोलते नाही बघा. कॉम्बिनेशन बघा आपल्याला इथं डायरेक्ट असं हिरवा कलरचा डायरेक्ट बघायला भेटतं. सगळा तो धोतर आपल्याला बघायला भेटते, प्लस हिरवं कलरचे डायमंड्स वगैरे तर ते सगळे आपल्याला इथं बघायला भेटते. प्लस आपल्याला इथं खाली बघा, खाली आपल्याला एक छोटीशी लालबागची राजाची मूर्ती इथं बघायला भेटते. तर बघा ती पण आपल्याला वर्किंगमध्ये बघायला भेटते, धोतर वगैरे नेसवलेलं आहे. तरी जेमतेम 1 फुटी असं किंवा 1 ते 1.5 फुटीपर्यंत असेल आपल्याला. आणि ते मागं आपल्याला बघा नॉर्मल शंखावर आपल्याला बिराजमान इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. तर बघा त्याच्यामध्ये काय वर्किंग केलेलं नाही आहे, हे फक्त नॉर्मल पेंटिंग आहे. तर इथं बघा पेंटिंग 2.5 फुटी गणपती बाप्पाची पेंटिंगवाली मूर्ती आहे, हे आपल्याला 2.5 फुटी इथं बघायला भेटते. आणि जस्ट त्याच्या साईडला इथं बघायला भेटतो आपला लालबागचा राजा. तर मित्रांनो फक्त तुम्ही त्याची आखणी बघा डोल्याची, आणि त्याचा जो लूक आहे तो लूक बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. असं धोतर वगैरे शालू वगैरे घातल्यानंतर डायमंड्स बघा मित्रांनो कसे एकदम पूर्ण डायमंडनी सजवलेला गणपती बाप्पा इथं. तर हे पण इथं आपल्याला 2.5 फुटी इथं बघायला भेटतं गणपती बाप्पा. आपल्याला एक असं क्यूट गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं आहे. त्याच्यावरती आपल्याला बघा कसं ते रोल करून आपलं ते असं लावल्या गेलेल्या केसांची इथं खूप असं सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल केस पण लावलेले गेलेले आहेत. आणि बाप्पाची आखणी बघा फक्त मित्रांनो, आखणी आणि एकदम असं क्यूट दिसतं बाप्पा आपल्याला.
आणि बघा धोतर वगैरे असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर पाहिजे असं तर तुम्ही या सार्थक आर्ट्समध्ये तुम्ही येऊ शकता. त्याच्या बाजूला आपल्याला 1 फुटी ते 1.5 फुटापर्यंत आपल्याला दगडूशेठ हलवा इथं बघायला भेटते. एकदम असं इथं मॅट लावलेली गेलेली असे गोल्डन कलरची. जी आपण आता मोठी मूर्ती बघितली ना त्या मोठ्या मूर्तीच्या याच्यामध्ये छोटी मूर्ती इथं बघायला भेटते आपल्याला. बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. आणि मित्रांनो इथं बघा आता आपल्याला जस्ट बाजूला त्याला आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं. लालबागचा राजा इथं बघायला भेटतं पिंक कलरमध्ये. थोडासा युनिक मूर्ती मित्रांनो आणि त्याचा कलर कॉम्बिनेशन पण खूप असं युनिक केलेलं आहे. खूप आपल्याला इथं भारी इथं बघायला भेटतं. बघा लालबागचा राजा, लालबागचा राजा, लालबागचा राजा. कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने आम्ही मूर्ती प्रोव्हाइड करतो. जर एखाद्या कस्टमरला जर मोठी मूर्ती पाहिजे असेल 7 ते 8 फुटापर्यंत ती पण प्रोव्हाइड करतो आम्ही. त्याला पण जशी रिक्वायरमेंट असेल ज्वेलरीची, गोल्डनची रिक्वायरमेंट म्हणा किंवा सिल्वरची रिक्वायरमेंट म्हणा त्या पद्धतीने आम्ही प्रोव्हाइड करतो. मित्रांनो इथं आपल्याला अजून एक गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं. आता त्या ज्या मूर्ती होत्या ना त्या साईडला होत्या. आता आपण त्याच्या बाजूच्या साईडला आपण आलेलो आहोत. तर इथं बघा कसली सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. पिंक कलरमध्ये आपल्याला इथं बघायला भेटते. त्याच्यामध्ये फेटा घातलेला आहे असं वेगळ्या स्टाईलमध्ये. आणि ही आपल्याला 2.5 फुटी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. बघा इथं कसली भारी आपल्या इथं वर्किंग डायमंडची केलेली इथं. आणि जस्ट त्याच्या साईडला आपल्याला इथं बैठी रूपी आपल्याला इथं गणपती बाप्पाची बैठी मूर्ती इथं बघायला भेटते. एकदम असं ते असं ब्राह्मण रूपी गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ना तशीच आपल्याला सेम इथं बघायला भेटते. तर ही पण आपल्याला 2.5 फुटीपर्यंत बघायला भेटते. 2.5 ते 3 फुटापर्यंत बघा कसली मोठी आहे. त्याची वीड बघा मित्रांनो. याच्यामध्ये काय डिझाईन नाही ना काय नाही पण मूर्तीची फक्त तुम्ही हे बघा. तर मित्रांनो तुम्ही आता सगळ्या मूर्त्या बघितलेल्या असतील तर एकदा तुम्हाला परत दाखवतो आहे. बघा हे आपण इथं स्टार्ट केलं त्या हे आपल्याला सगळ्या बारक्या मूर्त्या आहेत म्हणजे त्याच मूर्त्या आहेत. अजून याला काय डेकोरेशन केलेलं नाही आहे. बघा हे सगळे आपल्याला मूर्ती तर बघायला भेटतात. आणि हे सगळे आपल्या डिस्प्लेला ज्या मूर्ती आहेत ना ते सगळे वर्किंगवाले आहेत. तर हे बघा कसली मस्त मस्त मूर्त्या आपल्या इथं बघायला भेटतात. तर खूप सुंदर आपल्याला हा जो आर्ट्स आहे म्हणजे सार्थक आर्ट्स खूप आपल्याला सुंदर इथं मूर्ती प्रोव्हाइड करतो. आणि आता जर आपण आतल्या साईडला गेलो ना तर एवढाच कारखाना नाही आहे. तर अजून हे बघा या सगळ्या मूर्त्या आपण बघितलेल्या आहेत. बघा कसं सुंदर सुंदर आपल्याला इथं मूर्त्या बघायला भेटतात. हे सगळ्या मूर्त्या आपण कवर केलेल्या आहेत. आणि जर तुम्ही आतमध्ये आलात तर आतमध्ये देखील आपल्याला इथं हे सगळ्या मूर्त्या इथं बघायला भेटतात. आता हे जे मूर्त्या आहेत आता हे काही दिवसानंतर या मूर्त्या काढल्या जाणार आहेत. आणि इथं मोठ्या मोठ्या मूर्त्या इथं डिस्प्ले राहणार आहेत या डिस्प्लेला. तर हे बघा सगळे इथं काम चालू आहे इथं. आणि त्या लालबागच्या आले ते सगळी तर तयारी चाललेली. इथं सगळं ज्वेलरीचं काम चाललेलं आहे. तर बघा हे सगळं मोठा आपल्याला इथं कारखाना बघायला भेटते. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि आपण गेल्या वर्षी पण आलतो इथं. मला माहिती इथं काय काय होतं ते. जर तुम्ही गेल्या वर्षीचं नसेल बघितलं तर तो पण बघा आणि ह्या पण बघा. कारण की गेल्या वर्षी खूप प्रेम दिलं तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये. तर तसंच या ब्लॉगमध्ये पण द्या. आणि चला तर आता जाऊ आपण घरी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला या कारखान्यामध्ये जी पण मूर्ती आवडली असेल तर कमेंटमध्ये मी तुम्हाला नंबर वगैरे लिहिलेला आहे. आणि स्टार्टिंगलाच तुम्ही बॅनर तुम्हाला दाखवला आहे सार्थक आर्ट्सचा खाली नंबर पण आहे. तर जर तुम्हाला पाहिजे असेल कोणती मूर्ती तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट दादाला कॉल करू शकता. तर चला मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर अशा कंटेंटसाठी तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये या, चॅनलमध्ये या आणि सबस्क्राईब करा. तर चला तर आपली मित्रांनो तुम्हाला सांगते की आपली सिरीज कंटिन्यू येत आहे. हा आपला दुसरा ब्लॉग आहे सिरीजचा पार्ट 2 आहे आपला. तर असे आपले खूप पार्ट येणार आहेत. तर चला बाय बाय.